ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील तीनहात नाका परिसरातील फुटओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेला वाढदिवसाचा अनधिकृत बॅनर अचानक कोसळून एका धावत्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय लावल्या जाणाऱ्या बॅनरच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. घटनेनंतर नागरिकांनी संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली. हा बॅनर फुटओव्हर ब्रिजवर कोणाच्या परवानगीने लावण्यात आला होता, तसेच सुरक्षिततेचे निकष पाळण्यात आले होते का, याची चौकशी करण्याची मागणी होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेला सार्वजनिक रस्ते आणि पादचारी पुलांचा प्रसिद्धीसाठी वापर करणं धोकादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, तो बॅनर पडलेला आहे, हे महानगरपालिकेने लावलेले होर्डिंग नाही. कोणीतरी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ते लावले होते. ज्यांनी हे अनधिकृतपणे लावले असेल त्यांच्यावर महानगरपालिका निश्चितच कारवाई करेल. दरम्यान या घटनेनंतर शहरातील फुटओव्हर ब्रिज आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरची तपासणी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तो बॅनर काहीतरी पडलेला आहे. बॅनरचं ते होल्डिंग्स पुन्हा त्याचं रूपांतर होल्डिंग मध्ये झालेलं आहे. जो कोणी केलेला आहे त्यांनी स्वतःहून ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई नक्कीच होईल. हे काही महानगरपालिकेने लावलेलं होल्डिंग्स नाही, कोणीतरी रस्त्यात आणून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त ते टांगलेलं होल्डिंग्स आहे. ज्याने कोणी ते लावलं असेल त्याच्यावरती महानगरपालिका कारवाई करेल.